बदलापूरमधून एक मोठी बातमी समोर येते। बदलापूर MIDC मध्ये या भागात कंपनीला भीषण आग लागलेली आणि बॉयलरचे स्फोट होत असल्याची माहिती समोर येते। अग्निशामक दलाच्या 4 गाड्या सध्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। बदलापूर MIDC भागात कंपनीला भीषण आग लागलेली आहे, बॉयलरचे स्फोट होत आहेत अशी माहिती सध्या समोर येते। काही दृश्य समोर आले ज्यामध्ये बॉयलरचे स्फोट होताना आपल्याला बघायला मिळत आहेत, धुराचे मोठे लोट बघायला मिळत आहेत। दरम्यान अग्निशामक दलाच्या 4 गाड्या सध्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत। मात्र या दृश्यांमधून आपण आगीची तीव्रता बघू शकतो। आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड सध्या आपल्या सोबत आहेत। गणेश, सध्याची काय परिस्थिती आहे? आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न कसे केले जात आहेत? अमित, आग मोठ्या प्रमाणात आहेत। बदलापूर MIDC परिसरामधील ही पॅसिफिक ऑर्गॅनिक केमिकल कंपनी आहे आणि तासाभरापूर्वी त्या ठिकाणी आग लागली आणि आग लागल्यानंतर आता सध्या बॉयलरचा अजूनही स्फोट होत आहे आणि त्याच्यामुळे अग्निशमन दलाला त्या ठिकाणी जाण्याला अडचणी निर्माण होत आहेत। मात्र शेजारच्या ज्या कंपन्या आहेत ज्यांना आग लागल्या आहेत त्यांना आता अग्निशमन दल वाचवण्याचा प्रयत्न करतायत। आजूबाजूच्या ज्या 2 कंपन्या ज्यांना आग लागल्या होत्या त्या विझवण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाने केला आणि ते आग सध्या आटोक्यात आलेली आहे। मात्र ज्या ठिकाणी पॅसिफिक ऑर्गॅनिक केमिकल कंपनीला आग लागली ती आग अजूनही सुरू आहे आणि अग्निशमन दल तिथपर्यंत पोहोचत नाहीये। जेव्हा बॉयलरचे स्फोट थांबतील त्यावेळेस अग्निशमन दलाला त्या ठिकाणी आपल्या गाड्या घेऊन ती आग विझवण्याचा प्रयत्न ते सुरू करतील। सध्या अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर यांच्या जवळजवळ 8 अग्निशमन दलाच्या गाड्या आणि विविध पाण्याचे टँकर त्या ठिकाणी आग विझवण्याचा प्रयत्न करतायत। आम्ही गणेश, वेळोवेळी अपडेट्स घेत राहू। धन्यवाद या माहितीसाठी।